नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्र आहे आणि या दिवशी महादेवाला आपली साधना करून प्रसन्न करून घ्यायची आहे. या काळात निश्चित काळ हा फक्त पूजेचा वेळ नाही, तर पंचांगानुसार महाशिवरात्रीला सर्वात प्रसिद्ध योग चा दुर्लभ मिलन होत आहे. पंचांग गणनानुसार 15 फेब्रुवारीला मध्यरात्री म्हणजे निश्चित काळात चंद्र हा श्रवण नक्षत्रात असेल. श्रवण नक्षत्राचा स्वामी विष्णू आहे आणि अधिपती शिव आहेत. म्हणजेच चंद्रमाचे किरणे पृथ्वीवर वायुमंडलात असलेल्या एका विशेष घटना ही वारंवार घडणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यावेळेस जागृत अवस्थेत बसायचे आहे. तुमचा मेंदूच्या मध्यभागी असलेली एक छोटी शंकूच्या आकाराचा अंतःस्त्रवी ग्रंथी जे असते, जिला तिसरे नेत्र असेही म्हणतात. हे तिसरे नेत्र प्राकृतिक रूपाने सक्रिय होऊ लागलेले असतात. वर्षाच्या या विशेष दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला अंतरिक्षापासून असलेली एक प्रकारची मोठी ऊर्जा ही वाढलेली असते. शिवपुराणात असे म्हटले गेले आहे की ज्योतिर्लिंग म्हणजेच प्रकाशाचा जो स्तंभ हा धर्तीवर यावेळेस सक्रिय होतो. 15 फेब्रुवारीला निश्चित काळात पर्यंत म्हणजे 50 मिनिटे चा काळ हा जो आहे तो रात्रीच्या वेळी पृथ्वीवर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडामधून येणारी जी ऊर्जा असते ती अतिशय तीक्ष्ण असणार आहे. शास्त्रानुसार हीच ती वेळ आहे की जी पृथ्वी आणि ब्रह्मांडामधील अंतर ही कमी करते. म्हणजेच या निश्चित काळात तुम्ही जर का साधना करत असाल तर तुमचा पाठीचा कणा हा अतिशय ताठ ठेवावा आणि एका विशेष गुप्त मंत्राचा जप करावा. त्यामुळे तुमची ही ऊर्जा आणि ब्रह्मांडाची ऊर्जा ही एक विश्वव्यापी कणांशी त्या ऊर्जेशी एकत्र जोडून जाईल. ही ती वेळ आहे. तुम्ही तुमच्या नशीब हे बदलू शकता, कारण ह्या वेळेस केलेली साधना ही लाखो साधनांच्या बरोबरीची राहील. तर ह्या निश्चित काळात काय करावे तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महाशिवरात्रीला आपण कुठल्या मंत्राचा जप करावा आणि कुठला बीजमंत्र आहे की जो बोलल्यामुळे आपल्याला आपली ऊर्जा ही जागृत होईल. तर तो मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र. हा महामृत्युंजय मंत्र असा मंत्र आहे जो स्केलर वेव्ह सारखा आहे. शिवपुराणात आणि ऋग्वेदमध्ये महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख आहे. तो फक्त शब्दांचा समूह नाही, तर ध्वनी विज्ञानानुसार या मंत्रांच्या अक्षराचा संयोजन निर्माण झाले आहे. जेव्हा याला विशेष लयामध्ये बोलले जाते तर तो मंत्र तुमच्या चारी बाजूला स्केलर वेव्ह सारखे निर्माण करते. स्केलर वेव्स मध्ये एवढी शक्ती आहे की तुमच्या शरीरातील DNA देखील नीट करेल. महाशिवरात्रीला पृथ्वीचे वातावरण हे अतिशय संवेदनशील होईल. तेव्हा या मंत्राच्या उच्चाराने तुमच्या तांत्रिक तंत्रामध्ये एक विद्युत आवेशन निर्माण होईल. बाहेरील ऊर्जा आणि शरीराच्या विविध भागात होणाऱ्या बदलामुळे ज्या संवेदना उत्पन्न होतात, म्हणजेच बाहेरील ऊर्जा आणि शरीरातील ऊर्जा यांचा जेव्हा एकमेकांना मिळतात तेव्हा कुंडलिनी जागी होते. म्हणजेच ब्रह्मांडाची जी ऊर्जा असते ती आणि आपली ऊर्जा ही ब्रह्मांडाची वारंवार मिळत असतात. त्या निश्चित काळात अपकंपन तयार होते. पण ह्या रात्री या मंत्राचा विशेष पद्धतीने बोलायचे असते. हा मंत्र फक्त बोलत राहायचा नाही, या मंत्राचा विशेष पद्धतीने तुम्ही बोलायचा आहे. तुमच्या शरीर हे एका विशिष्ट मुद्रेत ठेवा आणि तुमच्या श्वासाची गती एका विशेष रिदम मध्ये ठेवा. म्हणजे श्वास हा एकसारखा वर गेला पाहिजे आणि खाली आला पाहिजे. श्वास हा जास्त जोरातही नाही ठेवायचा आणि अतिशय हळूही ठेवायचा नाही. म्हणजे ठराविक पद्धतीने तुम्ही श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही प्राणायाम दिवसभर करत राहा. महाशिवरात्रीला आपल्या शरीराची ऊर्जा ही ऊर्ध्वमुखी म्हणजेच वरच्या भागात ही जास्त असते आणि प्रतिकार शक्ती ही चरम सीमा जवळ असते. म्हणजेच एखाद्याला जर लस दिली तर त्याचे शरीर ज्या जंतूंना ओळखायला शिकवतो त्याचे शरीर हे त्या जंतूंविरुद्ध आपल्या शरीराचे संरक्षण करते, प्रतिपिंडे बनवते आणि हे शरीरात राहतात आणि भविष्यात त्या जंतूपासून व्यक्तीला आजारी पडण्यापासून रोखतात. म्हणजेच
ही जर का साधना केली तर ब्रह्मांडाची ऊर्जा ही तुमच्या शरीरात असल्यामुळे आजारपण तुम्हाला येणार नाही, नकारात्मक शक्ती ही कमी होईल. साधना कशी करावी? निश्चित काळात ही साधना करत असताना एका शांत जागी बसावे. पाठीचा कणा हा अतिशय ताठ ठेवायचा आहे. अजिबात वाकवायचा नाही. पाठीचा कणा हा तुम्ही ताठच ठेवायचा आहे. जेव्हा ऊर्जा ही जागृत होते आणि तुम्ही जर का वाकून बसाल तर ऊर्जाचा प्रभाव हा कमी होतो आणि तुम्हाला आळस, कंटाळा येईल. म्हणून पाठीचा कणा हा ताठ ठेवावा. नंतर प्राणायाम करावा. मंत्राचा साधना करण्यापूर्वी तुम्ही 10 मिनिटे आधी श्वास हा जोरात घ्यावा आणि हळू सोडावा असे करावे. जेव्हा श्वास हा एका विशिष्ट रिदममध्ये येतो तेव्हा तुमचा मेंदू हा ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी रिसीव्ह करण्यासाठी तयार होतो. नंतर महामृत्युंजय बरोबर तुम्हाला एक ब्रीज मंत्र बोलायचा आहे. हे दोन्ही कसे जोडायचे? महाशिवरात्रीला तुम्हाला तुमच्या हृदयाच्या मध्यभागी तुम्ही केंद्रबिंदूवर तुमचा हात ठेवायचा आहे आणि मानसिक जप करायचा आहे. जेव्हा हृदयाचे ठोके आणि तुम्ही जो मंत्र उच्चारण करता आहात जेव्हा एका श्वासात तयार होतात तेव्हा शरीरात एक प्रकारची विद्युत दाब तयार होतो. म्हणजेच आपले शरीर हे स्वतःच अजून एक ऊर्जा निर्माण करते आणि नंतर संकल्पनाची शक्ती तयार होते. साधनेत सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा पडाव म्हणजे जेव्हा तुम्ही निश्चित काळात ही साधना करत असाल तेव्हा तुम्ही तुमची एक इच्छा व्हिज्युअलाइज करा. म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती कल्पना करा. ती पूर्ण झाली आहे. डोळ्यासमोर चित्र उभे करा. तुमच्या डोळ्यात समोर ती इच्छा उभी करा. तुमचा चेहरा त्यात बघा. ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे असे तुम्ही ते चित्र बघत राहा. म्हणजेच तुमची इच्छा ही व्हिज्युअलाइज करा. या निश्चित काळात ब्रह्मांडाची ऊर्जा ही जास्त तीव्र असते. शिवद्वार हे उघडे असते. म्हणजेच तुम्ही जे बघत आहात ते तुमची इच्छा पूर्ण झाली आहे असे तुम्हाला खरोखर होणार आहे आणि असाच तुम्ही विश्वास ठेवावा. आता तो विशेष मंत्र कुठला आहे तो बघूया. तुम्ही जेव्हा निश्चित काळात तुम्हाला तुमच्या हृदयाचा हात घेऊन तुम्हाला बोलायचा आहे. तो तुमचा उजवा हात हृदयाच्या केंद्रबिंदूवर ठेवा. एकदम पाठीचा कणा हा ताठ ठेवा. अजिबात वाकायचे नाही. हृदयाच्या ठोक्यांकडे लक्ष द्या आणि जाणीव करा की हृदयाचे ठोके हे हाताला स्पर्श होत आहेत आणि तुमच्या मंत्राचा मानसिक आणि हळू स्वरामध्ये तुम्ही जप करा. ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधना मृत्युमोक्ष ममामृताम. याच्या सोबत तुम्ही एक बीजमंत्र जोडावा. तो मंत्राचा शक्तीला अनेक प्रकारे वाढवतो. प्रत्येक वेळेस हा मंत्र सुरू करायच्या आधी हा बीजमंत्र तुम्हाला बोलायचा आहे. तो बीजमंत्र म्हणजे भ्रूम. हा बीजमंत्र तुम्ही बोलावा. हा तुमच्या हृदयाच्या ठोक्यासोबत जोडून तुमच्या महामृत्युंजयच्या आधी बोलून नंतर महामृत्युंजय मंत्र बोलावा आणि हा बीजमंत्र तुमच्या इच्छा पूर्ण करण्यास तुम्हाला नक्कीच मदत करेल. तुमच्या भावना, जुन्या आघात जे काही आहे ते सर्व साफ होऊन जाईल. जेव्हा तुम्ही जप कराल तेव्हा ही अशी भावना ठेवा की ब्रह्मांडाची ऊर्जा ही तुमच्या डोक्यातून आत येत आहे आणि हृदयाच्या मध्यभागातून पूर्ण शरीरात पसरत आहे. निश्चित काळात असा क्षण आहे जो तुम्ही आणि महादेव एक होत आहेत. अशा प्रकारे तुम्ही निश्चित काळात जर का तुम्ही पूजा केली, तुम्ही साधना केली तर नक्कीच तुम्हाला त्याचे फळ हे भेटणारच आहे. तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही निश्चित काळात नक्कीच साधना करा, जप-तप करा. तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद तुम्हाला भेटावा. तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आणि तुमच्या ज्या काही दुःख आहे ते सर्व निघून जावे. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी महादेवाजवळ प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.